नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सर्कल या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 3.5 या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. सोडूया. पहिला प्रश्न, येथे फिगरमध्ये आपल्याला PQ हा रे सर्कलला Q पॉईंटमध्ये टच होत आहे आणि PQ 12 आहे. पहा, PQ हा सेगमेंट 12 आहे आणि PR हा सेगमेंट 8 आहे. तर आपल्याला PS आणि RS या दोन सेगमेंटची लेंथ काढायची आहे. पहा, PS म्हणजे हा एवढा सेगमेंट P पासून S पर्यंत, याची लेंथ किती असेल आणि RS म्हणजे ही पण लेंथ किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सर्कलच्या बाहेर P पॉईंट आहे. या P पॉईंटमधून आपण एक टँजंट काढलेली आहे आणि P पॉईंटमधून आपण सेकंड पण काढलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे स्पर्शिका आहे आणि छेदिका पण आहे. त्यावेळेस आपल्याला टँजंट सेकंड सेगमेंट थेरम वापरायचा आहे. पहा, तो थेरम कसा आहे. सपोज हे सर्कल आहे. सर्कलच्या बाहेर एखादा कोणताही पॉईंट आहे. सपोज P पॉईंट घेऊ आपण. या P पॉईंटमधून आपण टँजंट काढली तर ती सर्कलला एकाच पॉईंटमध्ये टच होईल. बरोबर आहे. ही झाली टँजंट. आणि P पॉईंटमधून आपण छेदिका काढली म्हणजे सेकंड काढली तर पहा, ही दोन पॉईंटमध्ये टच होईल सर्कलला. एकाच पॉईंटमध्ये बाहेरून टच होणारी ही टँजंट आहे, परंतु ही सर्कलला दोन पॉईंटमध्ये टच होत आहे. बरोबर आहे. म्हणजे ही टँजंट नाही, हिला काय म्हणणार आपण, सेकंड म्हणजे छेदिका आहे. आता हा सेगमेंट आहे. सपोज हा PQ सेगमेंट. PQ सेगमेंटचा स्क्वेअर किती असतो. सपोज येथे पॉईंट घेतला आपण R आणि येथे पॉईंट घेतला S. तर हा सेगमेंट म्हणजे P पासून R पर्यंत म्हणजे काय होईल, PR आणि इंटू P पासून S पर्यंत. पहा, P पासून S पर्यंत म्हणजे PS. पहा, PQ स्क्वेअर इक्वल टू PR इंटू PS. पहा, PR इंटू RS असं नाही करायचं, PR इंटू PS. हा आपला टँजंट सेकंड हे सेगमेंट आहेत, त्यामुळे टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. पहा, त्यानुसार आपल्याला व्हॅल्यू काढता येतील. सोल्युशन फ्रॉम फिगर. रे PQ ही टँजंट आहे. बरोबर आहे. रे PQ इज अ टँजंट and PS is the secant. त्यामुळे PQ हा सेगमेंट त्याचा स्क्वेअर. पहा, या टँजंटमुळे जो सेगमेंट तयार झालेला आहे त्या सेगमेंटचा स्क्वेअर म्हणजे PQ स्क्वेअर इक्वल टू काय आहे, P पासून R पर्यंत आणि P पासून पुन्हा S पर्यंत म्हणजे PR सेगमेंट आणि इंटू PS सेगमेंट. पहा, इथे रिझन लिहिणार आपण बाय टँजंट सेकंड सेगमेंट. पहा, टँजंट आहे, ही सेकंड आहे आणि हे सेगमेंट आहेत. PR PS PQ हे काय आहेत, सेगमेंट आहेत. त्यामुळे बाय टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. पहा, आता व्हॅल्यू पुट करू आपण. PQ ची व्हॅल्यू 12 आहे म्हणजे 12चा स्क्वेअर इक्वल टू PR ची व्हॅल्यू 8 आहे 8. PS ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. बरोबर आहे. म्हणजे PS ॲज इट इज. पहा, 12चा स्क्वेअर 144 इक्वल टू 8 इंटू PS. आपल्याला PS ची व्हॅल्यू काढायची आहे. 8 या साईडला पास करू आपण म्हणजे PS इक्वल टू काय होईल, 144ला आपल्याला 8ने डिवाईड करावं लागेल. देअरफॉर PS. पहा, PS ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 18 मिळेल. बरोबर आहे. येथे आपल्याला युनिट काही दिलेलं नाही, सेंटीमीटर मीटर, त्यामुळे आपण काय लिहिणार, फक्त युनिट लिहिणार, युनिट. 9. पहा, आपल्याला PS ची व्हॅल्यू माहिती झाली. P पासून S पर्यंत म्हणजे एवढा सेगमेंट किती आहे, 18चा आहे. पहा, आता आपल्याला PS हा सेगमेंट माहिती झाला 18चा आहे. बरोबर आहे. हा सेगमेंट 18चा आहे. आपण व्हॅल्यू काढलेली आहे. आपल्याला PR ची पण व्हॅल्यू दिलेली आहे. यावरून आपल्याला SR काढता येईल, कारण P पासून S पर्यंत एवढी लेंथ 18 आहे,
परंतु एवढी लेंथ 8 आहे, म्हणजे एवढी लेंथ किती असेल 10 असेल, बरोबर आहे, कारण हे तीनही पॉईंट एकाच लाईनवर आहेत, बरोबर आहे, कोलिनियर पॉईंट्स आहेत हे. नाऊ एस आर प्लस आर पी इक्वल टू एस पी, बरोबर आहे, एस आर प्लस आर पी इक्वल टू एस पी. व्हॅल्यू पुट करू आपण. एस आर म्हणजेच आर एस प्लस आर पीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, आर पी म्हणजे काय पी आर, ही व्हॅल्यू 8 आहे, बरोबर आहे, इक्वल टू एस पी किंवा पी एस, ही व्हॅल्यू 18 काढली आपण. देअरफॉर आर एसची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 18 मायनस 8. देअरफॉर आर एस इक्वल टू 10 युनिट्स. पी एसची व्हॅल्यू 18 आहे आणि आर एसची व्हॅल्यू 10 आहे. इथे आपण रिझन लिहू शकतो. एस आर आणि पी हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत, एस डॅश आर डॅश पी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. येथे आपल्याला 2 कॉर्ड्स दिलेले आहेत. एम एन ही कॉर्ड आहे आणि आर एस ही पण कॉर्ड आहे. या 2 कॉर्ड एकमेकांना सर्कलच्या आतमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत डी पॉईंटमध्ये. तर आपल्याला आर डी ही लेंथ दिलेली आहे 15. पहिल्या प्रश्नासाठी आर डीची लेंथ आपल्याला 15 घ्यायची, डी एसची लेंथ 4 घ्यायची, ही 4 आहे. एम डीची लेंथ आपल्याला 8 दिलेली आहे, एम डी 8 आहे. तर डी एन एवढी लेंथ काढायची. डी एन एवढी लेंथ किती असेल. ह्या 2 कॉर्ड इंटरनली इंटरसेक्ट झालेले आहेत. इंटरनली जर इंटरसेक्ट झाले असतील 2 कॉर्ड, आता थेरम वापरायचा आहे आपल्याला, इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. समजा हे सर्कल आहे, या 2 कॉर्ड आहेत, एकमेकांना डी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. तर एम एन ही कॉर्ड आहे आणि आर एस ही कॉर्ड आहे. 2 कॉर्ड जर इंटरनली इंटरसेक्ट झाले असतील तर या कॉर्डचे 2 सेगमेंट तयार होतात, एम डी आणि डी एन, बरोबर आहे. यांचा मल्टिप्लिकेशन एम डी इंटू डी एन हा इक्वल असतो दुसऱ्या कॉर्डचे 2 सेगमेंट. कोणते आहेत, आर डी आणि डी एस. आर डी आणि डी एस. इथे आपल्याला 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत, मग चौथी व्हॅल्यू यानुसार काढता येईल, बरोबर आहे. पहिल्याचा आन्सर कसं लिहिणार आपण, कॉर्ड एम एन आणि आर एस. कॉर्ड्स एम एन अँड आर एस इंटरसेक्ट इंटरनली, सर्कलच्या आतमध्ये त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट आहे, बरोबर आहे, इंटरनली ॲट पॉईंट डी, डी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. देअरफॉर इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स हा थेरम वापरायचा आहे. एम डी इंटू डी एन, एम डी इंटू डी एन या कॉर्डचे 2 सेगमेंट त्यांचा मल्टिप्लिकेशन इक्वल आहे दुसऱ्या कॉर्डचे 2 सेगमेंट आर डी आणि डी एस. आर डी इंटू डी एस. व्हॅल्यू पुट करू. एम डीची व्हॅल्यू आपल्याला 8 दिलेली आहे, डी एनची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, आर डीची व्हॅल्यू 15 आहे आणि डी एसची व्हॅल्यू 4 दिलेली आहे. देअरफॉर डी एन इक्वल टू काय होईल, हे 15 इंटू 4 आणि हे 8 डिव्हिजनमध्ये येतील, बरोबर आहे. 4 1 4, 4 2 8, म्हणजे काय होईल, डी एन इक्वल टू 15/2, बरोबर आहे. 15चे हाफ म्हणजे 7.5. देअरफॉर डी एन इक्वल टू 7.5. इथे युनिट नाही आहे आपल्याला, त्यामुळे आपण युनिट लिहिणार, युनिट्स. डी एनची व्हॅल्यू काढली आपण. दुसऱ्या प्रश्नासाठी आपल्याला व्हॅल्यू ह्या घ्यायच्यात आणि डी एसची व्हॅल्यू काढायची आहे. दुसरा प्रश्न, सपोज त्यासाठी आपण फिगर काढून घेऊ. आर एसची लेंथ 18 आहे, एवढी लेंथ. आता टोटल लेंथ दिली आपल्याला 18, पूर्ण कॉर्ड्सची लेंथ 18 आहे. एम डी 9 आहे, एम आणि हा पॉईंट डी ही लेंथ 9 आहे आणि डी एन 8 आहे, डी एन 8 आहे. तर डी एस फाइंड आउट करायची, एवढी लेंथ किती असेल ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. दिलेल्या माहितीप्रमाणे आपण फिगर काढून घेतलेली आहे. आपल्याला डी एसची व्हॅल्यू काढायची आहे. सपोज आपण डी एसची व्हॅल्यू एक्स घेऊ, डी एसची व्हॅल्यू एक्स.
म्हणजे टोटल आपल्याला कॉर्ड्सची लेंथ माहिती आहे 18 आहे, बरोबर आहे. आर एसची लेंथ 18 आहे, म्हणजे आर डीची काय असेल 18 - x असेल, बरोबर आहे, कारण 3 पॉईंट एकाच लाईनवर आहेत. पहा येथे पूर्ण कॉर्ड्सची लेंथ आहे, येथे आपल्याला प्रत्येक सेगमेंटची लेंथ होती, त्यामुळे आपण x कन्सिडर केलेला आहे. पहा आता इथे लिहिणार आपण लेट डी एसची व्हॅल्यू काढायची. लेट डी एस इक्वल टू x, म्हणजे आर डी काय होईल, आर डी एवढी लेंथ 18 - x होईल, बरोबर आहे, कारण आर एसची लेंथ 18 आहे, त्यामुळे आर डीची लेंथ एवढी किती होईल 18 - x होईल. पण 9 दोन कॉर्ड इंटरनली इंटरसेक्ट झालेले आहेत, त्यामुळे आपण थेरम वापरणार इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. 9 एम डी इंटू डी एन किंवा आर डी इंटू डी एस, आर डी इंटू डी एस इक्वल टू एम डी इंटू डी एन. ही साईड आधी लिहिली तरी चालते किंवा नंतर लिहिली तरी चालते, आपल्या डी एस काढायचे, त्यामुळे आपण ही साईड आधी घेतलेली आहे. व्हॅल्यू पुट करू. आर डी 18 - x आहे आणि डी एस आपण x घेतलेला आहे, बरोबर आहे. एम डीची व्हॅल्यू आता आपल्याला एम डी 9 आहे. दुसऱ्या प्रश्नासाठी ज्या व्हॅल्यू आहेत त्या घेऊन आपण सॉल्व करत आहोत. डी एनची व्हॅल्यू डी एन 8 आहे. आता एक्सने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, म्हणजे काय होईल 18x होतील आणि -x² होईल. एक्सने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला इक्वल टू 9 × 8 म्हणजे 72. आता एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. या दोन्ही टर्म आपण त्या साईडला नेऊ, म्हणजे इक्वल टू 0 करायचं आपल्याला, त्यासाठी -x² तर +x² होईल. हे 18 त्या साईडला गेले तर -18x होतील आणि या साईडला 72 आहेत, बरोबर आहे, म्हणजे +72 आणि इक्वल टू 0. म्हणजे याच इक्वेशनला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. आता आपल्याला आता 72 मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि डिफरन्स किती पाहिजे 18चा पाहिजे, -18. तर आपल्याला -12 आणि -6 हे दोन नंबर घेता येतील. यांची ॲडिशन -18 होईल, परंतु मल्टिप्लिकेशन 72 होईल, बरोबर आहे. त्यामुळे आपण काय करणार x² -12x आणि -6x +72 इक्वल टू 0. या नंबरऐवजी आपण हे दोन नंबर ॲड केले, दोघांची ॲडिशन -18xच येईल, बरोबर आहे. येथे आपण काय करणार कॉमन काढणार आणि येथे पण कॉमन काढणार. येथे कॉमन x काढता येईल आपल्याला, x कॉमन काढला येथे x राहील, येथे -12, येथे -6 कॉमन काढू. -6 कॉमन काढल्यामुळे येथे फक्त x राहील आणि येथे मायनस राहील. 72ला 6ने डिवाइड केलं 12, बरोबर आहे, इक्वल टू 0. देअरफॉर x -12 आणि x -6 हे सर्व आपण पाहिलेलं आहे, इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळेल x -12 इक्वल टू 0 और x -6 इक्वल टू 0. देअरफॉर म्हणजे x इक्वल टू +12 और x इक्वल टू +6. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळत आहे. डी एसची व्हॅल्यू एकतर 6 असेल किंवा 12 असेल. ही जर 6 असेल तर ही 12 असेल, बरोबर आहे, कारण दोघांची ॲडिशन 18 आहे. ही जर 12 असेल तर ही व्हॅल्यू 6 येईल, कारण दोघांची ॲडिशन 18 आहे. म्हणजे दोन व्हॅल्यू आहेत. फोर डी एस इक्वल टू 12 और डी एस इक्वल टू 6. दोन व्हॅल्यू आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. येथे हा परपेंडिक्युलर दिलेला आहे आपल्याला. ए बीची लेंथ 12 आहे. ए बी ही लेंथ 12 आहे आणि ए सीची 8 आहे. ए सी एवढी लेंथ किती आहे 8 आहे आणि ही 12 आहे. तर आपल्याला ए डी डी सी आणि डी ईच्या लेंथ काढायच्या आहेत. ए डीची लेंथ आपण प्रथम काढू, कारण येथे आपल्याला टँजंट सेकंड सेगमेंट थेरम वापरता येईल. सोल्युशन फ्रॉम फिगर. टँजंट ही टँजंट आहे, ही सेकंड आहे. तर येथे थेरम कसा होईल, टँजंटने जो सेगमेंट तयार झालेला आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे ए बीचा स्क्वेअर
इक्वल टू सेकंडचे दोन सेगमेंट AC आणि ए पासून C पर्यंत आणि ए पासून D पर्यंत म्हणजे AC इंटू AD. इथे रिझन लिहिणार आपण टँजंट सेकंड सेगमेंट्स थेरम. व्हॅल्यू पुट करू. ABची लेंथ 12 आहे, 12चा स्क्वेअर होईल इक्वल टू ACची लेंथ आपल्याला 8 दिलेली आहे, तर यावरून ADची काढता येईल आपल्याला. हे 144 होतील इक्वल टू 8 इंटू AD. देअरफोर AD इक्वल टू 144ला 8ने डिवाईड करावे लागेल. आपण मागच्याच प्रॉब्लेममध्ये डिवाईड केलेलं आहे. ADची लेंथ काय मिळेल आपल्याला 18 युनिट्स. आता ADची लेंथ म्हणजे एवढी लेंथ आपल्याला माहिती झाली 18 आहे, बरोबर आहे. आता DC लेंथ फाइंड आउट करू आपण. ADची फाइंड आउट केली 18 आलेली आहे. आता DC फाइंड आउट करू. D आणि C एवढी लेंथ फाइंड आउट करता येईल कारण ही 8 आहे, टोटल किती आहे 18 आहे, म्हणजे एवढी किती असेल 10 असेल कारण 3 पॉईंट कोलिनियर आहेत. नाऊ AD इक्वल टू DC प्लस AC. AD एवढी लेंथ म्हणजे DC प्लस AC, ही लेंथ प्लस ही लेंथ, बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू. ADची लेंथ आपण आत्ता काढली 18 आहे इक्वल टू DCची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि ACची लेंथ आपल्याला 8 दिलेली आहे. यावरून DC इक्वल टू काय होईल 18 मायनस 8. देअरफोर DC इक्वल टू 10 युनिट्स. DCची लेंथ काढली आपण 10 आलेली आहे, बरोबर आहे. एवढी लेंथ किती आहे 10 आहे, D पासून C पर्यंत 10. आता D लेंथ फाइंड आउट करायची. D लेंथ एवढी लेंथ किती असेल सर्कलच्या सेंटरमधून या DC कॉर्डवर हा परपेंडिक्युलर दिलेला आहे आपल्याला. म्हणजे सर्कलच्या सेंटरमधून जर आपण परपेंडिक्युलर काढला कॉर्डवर तर तो कॉर्डला बायसेक्ट करतो. हा थेरम आपण पाहिलेला आहे. म्हणजे कॉर्डची लेंथ 10 आहे, म्हणजे हा सेगमेंट 5 असेल आणि हा सेगमेंट 5 असेल, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण नाऊ OE परपेंडिक्युलर आहे ADला, बरोबर आहे. OE परपेंडिक्युलर आहे ADला. AD म्हणजेच काय DC, बरोबर आहे, कारण ही कॉर्ड आहे. दॅट इज OE परपेंडिक्युलर आहे या DCला. या लाईनला परपेंडिक्युलर आहे म्हणजे एवढ्या पण लाईनला परपेंडिक्युलर आहे, कारण DC आणि A 3 पॉईंट एकाच लाईनवर आहेत, बरोबर आहे. म्हणजे काय अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू दी कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड या थेरमनुसार. देअरफोर D किती असते हाफ असते DCच्या. Dची लेंथ किती असेल या DC पेक्षा हाफ असेल, बरोबर आहे. DC 10 आहे म्हणजे D किती असेल 5 हाफ इंटू DC. देअरफोर D इक्वल टू DCची लेंथ 10 आहे, इथे काढलेली आपण. देअरफोर Dची लेंथ आता किती मिळेल आपल्याला हाफ इंटू 10 म्हणजे 5 युनिट. 10ला 2ने डिवाईड केला आपण 5 युनिट. इथे थेरम लिहायचा आपल्याला. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू दी कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड. सर्कलच्या सेंटरमधून कॉर्डवर काढलेला परपेंडिक्युलर त्या कॉर्डला बायसेक्ट करतो. क्वेश्चन नंबर 4. PQची लेंथ आपल्याला 6 दिलेली आहे. ही लेंथ 6 आहे. QR 10 आहे. QR ही लेंथ 10 आहे आणि PSची लेंथ 8 आहे. PSची लेंथ 8 आहे. तर आपल्याला TS एवढी लेंथ किती असेल ती फाइंड आउट करायची. T पासून S पर्यंत एवढी लेंथ किती असेल. यापूर्वी आपण थेरम पाहिलेला आहे. दोन कॉर्ड एकमेकांना इंटरनली इंटरसेक्ट झालेले आहेत. ह्या दोन कॉर्ड एकमेकांना सर्कलच्या आतमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. परंतु आता ही एक कॉर्ड आहे आणि ही एक कॉर्ड आहे, एकमेकांना इंटरसेक्ट झालेले नाहीत. परंतु यांचा इंटरसेक्शन पॉईंट कुठे येईल जर आपण एक्सटेंड केल्या तर सर्कलच्या बाहेर पॉईंट येईल त्यांचा, बरोबर आहे.
म्हणजे अशी जर कंडिशन असेल तर आपण थेरम कोणता वापरणार, एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. तो थेरम कसा आहे, सपोज हा पॉईंट पी आहे, हा एस, हा क्यू, आर आणि टी, सपोज ए बी सी डी आणि ई. येथे आपण थेरम कोणता वापरतो, इंटरनल डिव्हिजनचा. तो थेरम कसा आहे, हे दोन सेगमेंट, या कॉर्डचे दोन सेगमेंट एई इंटू ई सी, एई इंटू ई सी बरोबर आहे, इक्वल टू या कॉर्डचे दोन सेगमेंट बीई इंटू ई डी. परंतु येथे थेरम कसा होणार आहे, पी पॉईंटपासून पी एस हा सेगमेंट आणि पी पॉईंटपासून पी टी हा सेगमेंट. पहा येथे पी एस आणि एस टी असं नाही करायचं. पीपासून हा सेगमेंट म्हणजे पी एस एवढी लेंथ इंटू एवढी लेंथ. पहा पी टू एस आणि पी टू टी इक्वल आहे पी टू क्यू आणि पी टू आर, म्हणजे पी क्यू इंटू पी आर, पी क्यू इंटू पी आर. हे लक्षात राहू द्या, नाही तर पी क्यू इंटू क्यू आर नाही करता येणार. पीपासून क्यूपर्यंत आणि पीपासून पुन्हा आरपर्यंत. हा थेरम आहे एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. 3 व्हॅल्यू माहीत असेल तर चौथी व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. बरोबर आहे, येथे आपल्याला 3 व्हॅल्यू दिलेले आहेत, चौथी व्हॅल्यू काढता येईल. पहा याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, फ्रॉम फिगर. प्रथम आपल्याला पी आर ही लेंथ काढावी लागेल. बरोबर आहे, त्यासाठी 10 + 6 म्हणजे पी आरची लेंथ किती आहे, 16 आहे. हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत. पी आरची लेंथ किती मिळेल आपल्याला, क्यूची लेंथ प्लस क्यू पीची लेंथ. बरोबर आहे, देअरफॉर पी आरची लेंथ पी क्यूची लेंथ 10 आहे आणि ही लेंथ 6 आहे. देअरफॉर म्हणजे पी आरची लेंथ मिळाली आपल्याला 16. बरोबर आहे, इथे लिहिणार आपण कॉर्ड्स टी एस अँड आर क्यू इंटरसेक्ट एक्सटर्नली, सर्कलच्या बाहेर एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत पी पॉईंटमध्ये, एक्सटर्नली ॲट पॉईंट पी. त्यामुळे पीपासून क्यूपर्यंत इंटू पीपासून आरपर्यंत इक्वल टू पीपासून एसपर्यंत आणि पीपासून टीपर्यंत. हा आहे आपला थेरम, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. आता व्हॅल्यू पुट करू आपण. पी क्यू 6 आहे, पी आर 16 आहे, पी एस 8 आहे आणि पी टी यावरून आपल्याला काढता येईल. बरोबर आहे, प्रथम ही लेंथ काढू, नंतर ही काढता येईल आपल्याला, इंटू पी टी. देअरफॉर 6 × 16 आणि 8 डिव्हिजनमध्ये जातील. 8 × 8, 8 × 2 = 16, म्हणजे 6 × 2 म्हणजे पी टीची लेंथ काय मिळेल आपल्याला, 12. पी टी काढली आपण, ही लेंथ किती मिळाली, 12. पहा एवढी टोटल 12 आहे, एवढी 8 आहे, म्हणजे ही किती असेल, 4 असेल. बरोबर आहे, कारण 3 पॉईंट कोलिनियर आहेत, एकाच लाईनवर आहेत. नाऊ आपल्याला टी एसची लेंथ फाइंड आउट करायची. टी एस म्हणजे काय, टी पीमधून एस पी मायनस करावं लागेल. बरोबर आहे, टी पीमधून मायनस करावे लागेल पी एस. पहा टी पी लिहिलं तरी चालते, पी टी लिहिलं तरी चालते, कारण सेगमेंट आहे तो. पहा टी पीची लेंथ टी पी 12 आहे आणि पी एसची लेंथ 8 आहे, म्हणजे ही लेंथ मिळेल 4. देअरफॉर टी एस इक्वल टू 4 युनिट्स. बिटवीननेस लिहू, टी पॉईंट, एस पॉईंट आणि हे पी पॉईंट एकाच लाईनवर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, ई एफ इज अ डायमीटर. पहा ई एफ हा डायमीटर आहे, डी एफ हा सेगमेंट टँजंट आहे आणि या सर्कलची रेडियस आर आहे. पहा हा डायमीटर आहे, म्हणजे ई एच ही पण रेडियस आहे आणि एच एफ ही पण रेडियस आहे. बरोबर आहे, आपल्याला प्रूफ करायचं आहे डी ई इंटू जी
इक्वल टू 4 टाइम्स आर स्क्वेअर. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा, ही रेडियस आहे आणि ही टँजंट आहे. टँजंट थेरमनुसार येथे 90चा अँगल तयार होतो, बरोबर आहे. टँजंट थेरमनुसार डी एफ ही टँजंट आहे आणि ही सेकंड आहे. तर आपल्याला टँजंट सेकंड सेगमेंट थेरमनुसार डी एफ स्क्वेअरची व्हॅल्यू काढता येईल. डी एफ स्क्वेअर म्हणजे काय असेल, डी जी इंटू डी ई असेल, बरोबर आहे. परंतु हा राईट अँगल ट्रायंगल आहे, त्यामध्ये पण डी एफ स्क्वेअरची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. पायथागोरस थेरमनुसार दोन व्हॅल्यू आपल्याला इक्वल दाखवायच्यात आणि हे प्रूफ करायचं आहे. पहा, सोडूया. पहा, डी एफ ही टँजंट आहे. डी एफ is a tangent and DE is a secant. पहा, एक स्पर्शिका आहे आणि एक छेदिका आहे. ही स्पर्शिका आहे, ही छेदिका आहे. देअरफॉर डी एफ स्क्वेअर म्हणजे काय असेल, डी जी इंटू डी ई. हा सेगमेंट इंटू हा सेगमेंट, डी पासून जी पर्यंत आणि डी पासून ई पर्यंत, म्हणजे डी जी इंटू डी ई. सपोज 1 नंबर. येथे थेरम कोणता अप्लाय केला आपण, टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. पहा, येथे 90चा अँगल तयार होतो, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. टँजंट थेरमनुसार येथे 90चा अँगल तयार होतो, ते पण येथे लिहावे लागेल आपल्याला. HF is a radius and DF ही tangent आहे and DF is a tangent. Therefore angle EFD equal to 90 degree. हा टँजंट रेडियस थेरम आहे किंवा टँजंट थेरम. पहा, हा थेरम टँजंट सेकंड सेगमेंट थेरम आहे आणि हा फक्त टँजंट थेरम आहे. येथे 90 अँगल दाखवला आपण, टँजंट थेरम आहे. पहा, हा अँगल 90चा आहे म्हणजे हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर आहे. येथे आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू. इन ट्रायंगल इन डी एफ ई, या ट्रायंगलमध्ये बाय पायथागोरस थेरम पहा, पायथागोरस थेरमनुसार येथे पण आपल्याला डी एफ स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची. डी एफ स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर मायनस बेसचा स्क्वेअर होईल, बरोबर आहे. किंवा पायथागोरस थेरम आपण अप्लाय करू. डी ई स्क्वेअर म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर इक्वल टू काय असेल, डी एफ स्क्वेअर ई एफ स्क्वेअर प्लस डी एफ स्क्वेअर, ई एफ स्क्वेअर प्लस डी एफ स्क्वेअर. हा आपला पायथागोरस थेरम आहे. येथे डी एफ स्क्वेअरची व्हॅल्यू काढली, येथे पण काढता येईल आपल्याला. देअरफॉर डी एफ स्क्वेअरची व्हॅल्यू काय होईल, डी एफ स्क्वेअर म्हणजे डी ई स्क्वेअरमधून हे मायनस होतील ई एफ स्क्वेअर. सपोज 2 नंबर. पहा, इक्वेशन 1मध्ये आपण डी एफ स्क्वेअरची व्हॅल्यू ही काढलेली आहे आणि इक्वेशन 2मध्ये आपण डी एफ स्क्वेअरची व्हॅल्यू ही काढलेली आहे. म्हणजे एकदा टँजंट सेकंड सेगमेंट थेरम वापरून डी एफ स्क्वेअरची व्हॅल्यू काढली आपण आणि एकदा पायथागोरस थेरम अप्लाय करून डी एफ स्क्वेअरची व्हॅल्यू काढली. आता ह्या दोन व्हॅल्यू इक्वल दाखवू आपण, कारण लेफ्ट साईड इक्वल आहेत म्हणजे राईट साईड इक्वल आहेत. देअरफॉर डी जी इंटू डी ई इक्वल आहे डी ई स्क्वेअर मायनस ई एफ स्क्वेअर फ्रॉम 1 अँड 2. कारण इक्वेशन 1 आणि 2च्या लेफ्ट साईड इक्वल असल्यामुळे राईट साईड इक्वल आहेत. फ्रॉम 1 अँड 2. देअरफॉर डी जी इंटू डी ई इक्वल टू डी ई स्क्वेअर. पहा, ई एफ हा आपल्याला डायमीटर दिलेला आहे, बरोबर आहे. ई एफ डायमीटर आहे म्हणजे काय, आर प्लस आर म्हणजे 2R, बरोबर आहे. ही लेंथ डायमीटरची किती आहे, रेडियसच्या डबल आहे म्हणजे 2R. ई एफ ऐवजी आपण आर प्लस आर म्हणजे 2R लिहू शकतो मायनस 2R. ई एफ ऐवजी आपण
2r लिहिलेला आहे, परंतु EFचा स्क्वेअर आहे, त्यामुळे आपल्याला 2rचा पण स्क्वेअर लिहावे लागेल, बरोबर आहे. देअरफोर DG इंटू DE इक्वल टू DE स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर आणि rचा पण स्क्वेअर होईल, कारण ब्रॅकेटला स्क्वेअर आहे. 2चा स्क्वेअर 4 होईल आणि rचा स्क्वेअर r स्क्वेअर मायनस 4r स्क्वेअर आपण एका साईडला पास करू, कारण इथे फक्त 4r स्क्वेअर आहेत. त्या साईडला नेले तर काय होईल, प्लस 4r स्क्वेअर होईल, बरोबर आहे. हे या साईडला आणले आपण तर काय होईल, 4r स्क्वेअर होईल, मायनसचे प्लसमध्ये होतील, इक्वल टू, आणि ही टर्म आपण या साईडला आणली तर मायनसमध्ये येईल. ही टर्म ॲज इट इज DE स्क्वेअर. एवढी ब्रॅकेटची टर्म आपण या साईडला आणली तर मायनसमध्ये येईल, बरोबर आहे. एवढी टर्म आपण एकाच वेळेस इकडे आणली तर मायनसमध्ये येईल, मायनस DG इंटू DE, बरोबर आहे. आता आपण काय करू, येथे कॉमन काढू. येथे DE कॉमन काढता येईल, कारण येथे DE आहे, येथे पण DE आहे, बरोबर आहे. DE कॉमन काढल्यामुळे येथे स्क्वेअर असल्यामुळे एक DE कॅन्सल होईल, एक DE राहील, बरोबर आहे. आणि मायनस DE कॉमन काढला म्हणजे येथे काय राहील, DG राहील, बरोबर आहे. हे DE ॲज इट इज. DE मायनस DG. DE म्हणजे एवढी लेंथ D पासून E पर्यंत मायनस DG, ही लेंथ मायनस केली आपण तर राहील काय, EG राहील, बरोबर आहे. DE मायनस DG म्हणजे एवढी लेंथ राहणार आहे GE. येथे काय लिहिणार आपण, या ब्रॅकेटऐवजी आपण GE लिहिणार, कारण येथे रिझन काय लिहिणार आपण, E पॉईंट, G पॉईंट आणि D पॉईंट कोलिनियर आहेत, बरोबर आहे. देअरफोर 4r स्क्वेअर इक्वल टू, म्हणजे आपण ही साईड आधी लिहू, DE दॅट इज इक्वल टू 4r स्क्वेअर. हा r आहे, कोणी r असाही काढतात, मला असा काढायची सवय आहे. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. ही साईड आपण इकडे लिहिलेली आहे आणि ही साईड इकडे लिहिलेली आहे, कारण त्याप्रमाणे आपल्याला प्रूफ करायचं आहे. येथे लिहिणार हेन्स प्रूव्ड. प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे, सोपा आहे, समजून घ्या. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.